नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीबाबत आरबीआयचे नवीन परिपत्रक आलेले आहे आणि एक प्रकारे शासनाला हा आदेश झालेला आहे. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की शेतकरी कर्जमाफीबाबत आरबीआयने नेमकं काय म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीची मागणी आता जोर धरू लागलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र शासनाला कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणे आता गरजेचं झालेलं आहे. अन्यथा याचे वाईट परिणाम पुढील निवडणुकीमध्ये होऊ शकतात, असंही भीती आता महाराष्ट्र शासनाला वाटत आहे. त्यानुसार या संदर्भात आरबीआयची जी काही गाईडलाईन्स आलेली आहे कर्जमाफी संदर्भातील, तर ती गाईडलाईन्स आपण बघूया. कर्जमाफी जाहीर केली तर काय करावे, यासाठी आरबीआयने मार्गदर्शक तत्व जाहीर केले आहेत. कोणत्याही बँकेला जबरदस्तीने कर्जमाफी देण्यासाठी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यालाही कर्जमाफी केली तेवढ्याच रकमेचा लाभ देण्याचे बंधन असेल, याबाबतचे परिपत्रक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेले आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिले जाईल, त्याचबरोबर ज्या शेतकरी नियमित कर्ज परतफेड करतात तर त्यांना सुद्धा आता कर्जमाफी द्यावी लागणार आहे. त्यानंतर पुढे बघा, 31 डिसेंबर 2024चा परिपत्रकामध्ये या संदर्भात पूर्वीचा हा कायदा असून पी चिदंबरम अर्थमंत्री असताना तो कायदा देशाने स्वीकारला होता. त्यानंतर दिवंगत अरुण जेटली यांच्या सूचनेनंतर 2008 आणि 2018 या 2 वर्षामध्ये यात काही बदल झाले. राज्यांनी स्वतःची आर्थिक शिस्त राखावी असे अपेक्षित आहे. तर मित्रांनो, कोणती कर्जमाफी देत असताना राज्यांनी स्वतःची आर्थिक शिस्त राखावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण. जर तसं नाही केलं तर केंद्रीय पातळीवर जी मदत येते किंवा योजनांच्या आर्थिक स्वरूपातील लाभ होतात ते मिळणार नाहीत, असं तेव्हा ठरलं होतं. तो संदर्भ घेत सतत तुम्ही कर्जमाफी जेव्हा देता, त्यामुळे नैतिक काही प्रश्न कसे निर्माण होतात यासह इतर काही मुद्दे या परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, पुढे बघा. राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली म्हणून ती कर्जमाफी जशी तशी स्वीकारावी अशी सक्ती कोणत्याही बँकेला बंधनकारक नाही. उलट आरबीआय असे म्हणते आहे की तुमचे जे बोर्ड आहे, समजा आता महाराष्ट्र बँकेचे बोर्ड आहे किंवा युनियन बँकेचे बोर्ड आहे, एसबीआयचे बोर्ड आहे, त्यांची धोरण काय आहे त्याप्रमाणे तुम्ही कर्जमाफी करायची आहे. दुसरी गोष्ट अशी की कोणत्याही बँकेला राज्य सरकारनं सांगितलं म्हणून जबरदस्त कर्जमाफी घेण्याच्या देण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेता येणार नाही. तर मित्रांनो, आता या संदर्भात शासनाला बँकेच्या जे काही बोर्ड आहे तर त्यांची परवानगी या संदर्भात घ्यावी लागेल किंवा या संदर्भात त्यांच्यासोबत चौकशी करावी लागेल, तरच शेतकरी बांधवांना कर्ज आता माफी मिळू शकणार आहे. नियमित कर्ज पुरवठा परतफेड करणारे जे लोक आहेत त्यांना तुम्हाला तेवढीच कर्जमाफीचा लाभ द्यावा लागेल आणि जे शेतकरी नियमित कर्ज पुरवठा परतफेड करतात त्यांना सुद्धा तुम्हाला तेवढीच कर्जमाफी द्यावी लागेल, असं आरबीआयचं या ठिकाणी म्हणणं आहे. त्यानंतर आरबीआयच्या परिपत्रकातील जे काही महत्वाचे मुद्दे आहेत तर ते मुद्दे एकदा बघूया आपण. राज्य सरकारने कर्जमाफी योजना राबवताना काळजी घ्यावी असं आरबीआयने नमूद केलेलं आहे. कर्जमाफीच्या निधीसाठी आधी बजेटचे नियोजन करा आणि त्यानंतरच कर्जमाफी द्या. म्हणजे या संदर्भात अगोदर महाराष्ट्र शासनाला बजेटमध्ये या संदर्भातील सगळ्या बाबीचे नियोजन करावं लागेल, तरच कर्जमाफी देता येईल. कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी का दिली जाते याची स्पष्टता हवी. राज्य सरकार जेव्हा कर्जमाफी घोषित करतात तेव्हा ती सगळी कर्जमाफीची प्रक्रिया फक्त 40 ते 60 दिवसामध्ये पूर्ण करायची आहे. बघा मित्रांनो, जर महाराष्ट्र शासनाला शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर त्यांनी केवळ 40 ते 60 दिवस म्हणजे ऍटलिस्ट 2 महिन्याच्या आत ही कर्जमाफी द्यायला हवी. कारण इतर वेळी मी आता 300 कोटीचा निधी दिला, त्यानंतर 600 कोटीचा निधी दिला, असं काही करता येणार नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने कर्जमाफी करता येणार नाही. ही कर्जमाफी एकदाच करावी लागेल. तसेच बँकांच्या शिवाय इथून पुढे कर्जमाफीची योजना अंतर्गत येणार नाही.
बँकांना ठरवायचे आहे की अशा पद्धतीने आपण कर्जमाफीच्या योजनेमध्ये जायचे किंवा नाही. त्याचबरोबर कर्जमाफीची जी काही योजना आहे तर त्या योजनेमध्ये जायचं का नाही ते बँकांनी ठरवायचं आहे. त्याचबरोबर कर्जमाफीची योजना झाली आणि समजा 2 लाखाचं कर्ज आहे परंतु 2 लाखाची पूर्तता होत नसेल तर ती संपूर्ण कर्जमाफी गृहीत धरली जाणार नाही. हे सुद्धा या ठिकाणी आरबीआयने म्हटलेलं आहे. बँकांना कर्जदाराकडून म्हणजे या केसमध्ये शेतकऱ्याकडून जे काही कर्ज वसूल करायचे आहे त्याबद्दलचा कायदेशीर अधिकार हा बाधितच ठेवला आहे. तर हा अधिकार बँकांनाच असणार आहे. राज्य सरकारनं इथून पुढे मनाला वाटेल तेव्हा राजकीय फायद्यासाठी कर्जमाफी घोषित करताना बँकांना विचारल्याशिवाय बँकेला या योजनेमध्ये घेता येणार नाही. तर बघा मित्रांनो, अनेक राजकारणी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी कर्जमाफीची घोषणा करतात, परंतु आता इथून पुढे त्यांना तशा प्रकारची घोषणा करता येणार नाही. कारण आपल्याला माहित आहे की महायुतीने सत्तेवर येण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केलेली होती आणि त्यामुळे आता शेतकरी ज्यावेळेस कर्ज माफ करण्याची मागणी करत आहे तर त्यांना कर्जमाफी दिली जात नाही. त्यामुळे आरबीआयने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की राज्य सरकारला इथून पुढे मनाला वाटेल तेव्हा कर्जमाफी करता येणार नाही असंही या परिपत्रकात म्हटलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, हे परिपत्रक अतिशय महत्वाचं आहे आणि एक प्रकारचे महाराष्ट्र शासनाला या संदर्भात आदेशच दिलेला आहे की कर्जमाफी करत असताना नेमके काय काय काळजी घ्यायला हवी. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाचं कर्जमाफी संदर्भातील अपडेट आलेलं होतं. त्यामुळे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.